प्रायः आमक सगलोकाची महाभारत कथा कल्पनासा. महाभारताचे अंतिम घट्ट आमक सगलोकाची गोतासाची. अहंकाराने गेलाल तसले कौरव नाशालेची. शरणागती भाव असेल तसले पांडव विजय जालेची म्हणून. हे किती अहंकार असा कौरव लोकाले हंत हंताकची पळेचक मेळटा वता महाभारत कथा भितरी. पांडव लोक वनवास अज्ञातवास परिपूर्ण जावनूक नेनू. आमगेले भागा येवत असले राज्य तुई दिवू का म्हणजे मागणी दुर्योधना मुखार दवरताची. दुर्योधन तिरस्कार करता. तुमगे खंयचे राज्य ना. जर तुमकां राज्य जाव का युद्ध करून घेया तुम्ही म्हण सांगून गेनू केन्ना खडाखंडेचे आमगेनू सांगत की अनिवार्य जाले तसले प्रसंग. युद्ध स्वीकार करत असले प्रसंग सगलो काका येता. अशी जावंगे न्हू हे ठिकाणी पांडवार पाळल्या भितरी युद्धा तयार जाता असलेली. त्या ठिकाणी कौरवाल पक्षा भितर बीची युद्धाचे उत्साहाचे वातावरण निर्माण जाता असा. पांडव लोक तिंगील पक्ष वाढून घेऊ का तिंगील युद्ध सैन्य वाढून घेऊ का म्हणून सांगे न्हू. दुसरोच राजाकडे वचेंगे न्हू तुम्ही आमगे सपोर्ट करया म्हणून मागता असलेली. हे कारण कौरव भीची दुसरोच राजाकडे वचेंगे न्हू तिंगेले सैनिकाले सहकार तिगे सैन्याक घेता असा. असले संदर्भ चलता असताना दुर्योधना दिसले हाये कृष्णाले वंशाची बी सहाय्य घेऊ का सहकार घेऊ का. यादव लोकाले विशेष तसले सहकार म्हाका प्राप्त जावं का म्हणजे बदल तो सहजानुची मथुरे वता. मथुरे वचोंगे न्हू कृष्णा कडे तिंगेले सहाय घेऊ का म्हणून विचारचे वता. हेणे विचारचे गेले धर्मपाळचे संदर्भ. ते संदर्भ भितरी भगवान श्रीकृष्ण विश्रांती घेताची पल्लांगा उंचो निधी उरताची. दुर्योधन येता येंगन पळयता कृष्ण न्हिदून आसा. आता जर ताका हालून उठ्ठशिल्लेरी रागान तेणें सैन्य दिवूत ना म्हळ्यार कित करचे. अशें आमगे ताका हालून उठ्ठशीची योग्य न्हय म्हण सांग विचार कर न्हू. थोडे वेळ तेणें उठव पर्यंत बसया म्हण सांगून अशें पळयता. भगवान श्री कृष्णाले पांय म्हळ्यार एक खुर्ची आसा माथ्या म्हळ्यार एक खुर्ची आसा. ताका दिसता हांव राजा हांव कृष्णाला पांय म्हळ्यार बसचें हें केन्ना सुमने म्हण सांगे न्हू. कृष्णाले माथ्या म्हळ्यार आशिल्ले तसले खुर्ची वचून घेवन बसता. हेणे आयलेले थोडे वेळा भितरी अर्जुन बीची यादव लोकाले सहाय घेऊ का सहकार घेऊ का म्हणजे भावनेचेरी तो बीची कृष्णाला लागीं येवन पावता. तो बी भितर येता. कृष्ण न्हिदेल उरता. मुखार पळयता तेगेले माथ्या मुळाक दुर्योधन पयलीं येवन बसला. भगवंत न्हिदून आसा. ताका जागयची योग्य न्हय. भगवंतानी उठलतनाची तेगे कडेन उलयले जाले म्हण सांगे न्हू. अर्जुन तेगे पांय मुळाक राबोन उरता. पांय मुळाक खुर्ची आसले बीची तो खुर्ची बसना. भगवंताले आज्ञा घेवचे पयले तेगेले लागीं बसचे योग्य न्हय. आमी कितें तसची परमात्मा मुखार सहनाची म्हणजे भावनेचेरी हात घट्टी बांदून घे न्हू. बाबू घेवंक गे न्हू तेगे पांय मुळाकच राबून आसा. थोडे वेळ जाले सहजानुची भगवंताले
निद्रा कार्य समाप्त येता आयले. भगवान श्रीकृष्ण दोळे सोडल्याची. दोळे सोडचे भितरी तिंग पयली दिसची कोण पांयमुळा आशिल्ले तसले अर्जुनच न्हेवे. अशा न्हू भगवान श्रीकृष्णाने सहजानूची अर्जुनाक विचारता असा, अयो अर्जुना केन्ना येईल तूं? बरें जालें यो बस म्हण सांगेन ताका सांगता आसाची, सांगून उठून बसता आसाची. त्याचे संदर्भा भितरी संतन दुर्योधनाचो स्वर, कृष्णा तूं तेका कितें पयलीं उलयता आसा? ते कितें पयले हांव आयल्या सांगा, हांव बी हांगा आसा म्हणगे न्हू तो बी खुर्चेंतल्यान उठूंक गे न्हू. कृष्णान मुखार येता तेन्ना कृष्ण हो हो तूं बी हांगा पावला. मस्त संतोश जाले, मस्त संतोश जाले. जाल्यार मागील दृश्टीक पयले अर्जुना पळकी ना. अशें सहज न्हू त्या उलयले. तुगेली म्हणजे म्हाका बेजार ना, तूं सायडा आशिल्लो, मागील मात्ते मुळा आशिल्लो, अशान म्हाका दिसलो ना तूं. चिंते करनाका आयला बरें जालें म्हण सांगे न्हू. दोगो लोकांची कुशलोपरी विचारता. विचारून गे न्हू दोगो लोकांक आसन दिता, बसूंक घेया म्हणटा. दोगो लोक बसताची. सहजानूची विचारता असा, भगवान श्रीकृष्ण कशी येवची जाली तुमी हांगा? सहजानूची केन्नाची तुमकां तुमी कार्या भितरी तत्पर जावन आशिल्ली तुमी. अशी टायम काणगेन येवची केन्ना कमीची. आज येवचें कारण कितें म्हणून तेन्ना दोगो लोक एकू कंठा भितर सांगता आसाची, आमगेले भितर युध्द निर्णय जालो आसा, ताका तुमगे सहकार घेवका, यादव वंश लोकाले सपोर्ट घेवका म्हण आमी आयल्याची म्हण सांगे न्हू. दोगो लोक एकूच स्वरान सांगताची. तेन्ना भगवंतू संतुश्ट्यान सांगता आसा, तुमी दोगो लोक एकूपटी सांगता आसाची. आनी तुमी दोगो लोकूची एकूपटी आयले म्हण जाले 1-2 मिनट जास्ती कमी जाल्यार आतां कितें करका? म्हाका दुसरो वाट ना आतां. तुमी दोगो लोक येवन गेलाची, एकूपटी मेळटा आसाची, सांगता आसाची. अशान म्हाका आतां दोगो लोकांची सहाय करचें पडटलें. कोण तरेची 1 तासा पयलीं की 1 दिसा पयलीं केले आसते न्ही, हांवें तिंका सपोर्ट करीत आशिल्लें. जाल्यार अचानक जेन्ना तुमी दोगो लोक पावल्याची, दोगो लोक विचारता आसाची, अशा न्हू हांव दोगो लोकांची सहकार दितालो. जाल्यार दोगो लोकांची हांवें संपूर्ण जें न्हू मागीर सैन्य वांटून येवचें जावच ना. अशा न्हू हांव एक काम करता, हांव एक सायड, मागीर एक सैन्य एक सायड, मागीर एक अक्षयणी सैन्य आसा, अर्थात 1 लाख सैन्य आसा, ते एक सायडा उरता, हांव एक सायडा उरता. अशें जावंक गे न्हू. तुमकां खंयची अपेक्षा आसा तें घेवीत तुमी. जर हांव जेवका म्हणलें आसतरी म्हाका तुमी तुमगे सहकार आपोवंक घेवीत ना. मागीर सैन्य कितें आसा तें सैन्य जेवका तुमी सैन्य घेवीत. खंयची जेवका तुमी ते निर्णय करया म्हण सांगे न्हू. दोगो लोकांक विचार करचें सोडता. विचार करून गे सोडचें सोडून गे न्हू. तेन्ना भगवंतू अर्जुना विचारता आसा, अर्जुना तूं पयलीं विचार, तुका खंयची येवका तूं तें घे म्हणून. केन्ना अर्जुना दिकान पळोवंक गे न्हू भगवंतान अशें सांगलें की तेन्ना दुर्योधनाक पुक सूर जावंक गेलें. अय्यो देवा, हांवें वचून अर्जुनाक पयलीं विचारता आस मू. जर अर्जुनानी तेगे सैन्य जेवका जालें आसतरी 1 लाख सैन्य तेगे लिकान वचून सोडतात न्ही आतां. अशें तशें जावचें दिवचें ना म्हण सांगे न्हू. दुर्योधन सांगता आसा, कृष्णा हें कितें करता आस तूं? अर्जुना केन्ना पयलें हांव हांगा. अशान म्हाका पयलीं अधिकार हांगा विचारचें, तेका न्ही अधिकार. अशें तुवें म्हाका सांगता पयलीं विचारचें म्हणगे न्हू हट्ट धरता. तेन्ना भगवंत सांगता, तूं पयलीं येवचें पुरो, ना म्हणटना हांव. जाल्यार मागीर दृश्टीक पयलीं पळयलो कोण? अर्जुन न्हय. अशा न्हू पयले तेका प्राशस्त्य. तो वयान तुगे एकदां ल्हान लोकांक पयलीं आमी म्हत्व दिवंक येता. अशें जावंक गे न्हू. तेका पयलीं प्राशस्त्य दिता आसा. तो विचारू नंतर तो विचारी. हे दिकान दुर्योधनाक हात चिडूंक येता. अय्यो कितें जावंक गेलें.
हांय बी जर पांय म्हणारा बील आसतली हें म्हाका मेळटशिल्लें. आतां उठ्ठूच कितें जात की कितकी म्हणू भये भीत हांगे न्हू तुगेले येद्राला बोन आसा. तेन्ना कृष्ण सांगता अर्जुनाक, अर्जुना तुका खंयची हावका, तूं तें आयक कंगे. तेन्ना अर्जुन भगवंता पांयपण सांगता, भगवंता तूं सांगता आसा एक दिकान तूं उरता, एक दिकान तुगे सैन्य उरता म्हणून म्हाका तुची जावका भगवंता. मागीर रथ कितें आसा तुंय चलयका, तुंय ते युद्धा भितर मागीर सारथी कंगे न्हू सहकार दिवंक म्हाका. अशें म्हाका तूं जावका म्हण केन्ना विचारता की तेन्ना कृष्ण तथास्तु म्हणटा. दुर्योधना मना भितरी हा अशी हें पांडव लोकां येद्दी बी बुद्धी ना. उच्चून ते एक मनुश्याक विचारला, अश्यानोची ही कष्ट नष्ट तापत्रय पडले पांडव लोक. वनवास कंगोवचे पडले, राज्य काण घेतले, उट्टू काण घेतले. अश्यानोची प्रायशा हिंक बुद्धी ना म्हणची योग्य आसा उरो म्हण सांगे न्हू. नंतर दुर्योधन कृष्ण सांगता आसा, भगवंता अर्जुनान तुका घेवन जावंक गेले आतां जाल्यार आतां म्हाका दुसरो उपाय ना. तुगे कितें सैन्य आसा तें म्हाका दी म्हण सांगे न्हू. कृष्णा कडेन सैन्य विचारता. कृष्ण तथास्तु म्हणटा आनी सांगता, दुर्योधना तुगे मना भितर संदेह उरचे पुरो. हांव पांडवारी हांगा गेल्लेरी युध्द करूंक मुखार सरतलो म्हणून ना, हांव युध्द करूंक मुखार सरतना. अर्जुनान म्हाका सारथी घे म्हण सांगिल्लें आसा. हांव हे युध्दा भितर मागीर शस्त्र हस्त्र कांय घेवचीत ना. हांव केवल अर्जुनाक सारथ्य करता. अर्जुना खंयचेर काना पुनर्का तें काम हांव करता. अशें तूं कांय भिनाका म्हण सांगूंक गे न्हू. दोगूय लोकांक धांडिता. धांडे नंतर आमकां कथा उरता सच. अर्जुनाले सारथ्य जावंक गे न्हू भगवान श्री कृष्ण हेरिकान बसलेची. त्या ठिकाणी भगवान श्री कृष्णाले सैन्य यादव सैन्य ते ठिकाण गेले. अशें जावंक गे न्हू प्रायशः संख्येचे लेक्काचेर तरी आमी विचार करूंक गेलेरी कौरवादिकांनी सैन्य संख्ये 11 अक्षोहिणी संख्ये अर्थात 11 लक्षांकिंत जास्ती लोक तिगे सैन्यदिकान आसाची. पांडवाले अक्षोहिणी संख्ये 7 उठो 18 जावंक ते पुराय संख्ये. अशी जावंक गे न्हू पांडवाल पक्षा भितर लोक कमी आसाची, कौरवा पक्षा भितर लोक जास्ती आसाची. पांडव पक्षा भितर कृष्ण तरी युध्द करतना आशिल्ले महारथी म्हळ्यार कोण, दोग्गो लोक. एक अर्जुन आनी एकलो नंतर स्टरा भितर भीम. हे दोग लोक मात्र. कौरवा पक्षात तशें न्ही, अतिरथ महारथ लोक थंय आसाची. स्वता भीष्माचार्य, स्वता द्रोणाचार्य, स्वता कृपाचार्य हे महान जाल तसले अस्त्रविद्या पारंगत. तेजे बरोबर कर्ण असले अतिरथी महारथी थंय मस्त आसाची. तिंगे सैन्य व्हड, हिंगे सैन्य वेसान, हांगा अतिरथी महारथी वेसान. जाल्लेरी 18 दिवसाचे कितें युद्धाचे अंतिम घट्ट आसा ते कितें म्हण जाले. पांडवाल पक्षा भितरी अतिरथी महारथी मस्त लोक ना जाले बेची, तेंगे सैन्य बल कमी आसले बेची. अंतिम घट्टा भितरी पांडवच विजयी जाल्याची. कौरव लोक सर्वनाश जाल्ले म्हण जाले आसतरी आमी एक सत्य कण घेवका. जनबल मुख्य न्ही, भगवत बल मुख्य म्हण जिवना भितर आमकां. खंय भगवंत उरता थंय आमकां केन्नाय विजय मेळटा. लोक खंय उरताची थंय सत्य उरता म्हणना, थंय न्याय उरता म्हणना, थंय नीत उरता म्हणना, थंय भगवंत उरता म्हणना. अशें जावंक गे न्हू. कौरव कितें करता गेलो, लोकां वाडोवंक येता गेलो, तिगेले पक्ष वडकांक येता गेलो जाल्यार भगवंताक तेणें साथ्यान दवरून घेतलो ना. अशान अंतिम घट्टा भितर सर्वनाश जावंक गेलो. पांडव लोकांनी भगवंताक तेंगे लागीं दवरून घेतले. लागीं दवरून गे न्हू
तिने मुखार गेल्याची अशान तिने विजय जाताची गेल्याची म्हणजे कथा ऐकल्यानंतर खंय भगवंत आस की थंय विजय मेळटा, खंय भगवंत आस की थंय सत्य उरता, खंय भगवंत आस की थंय अप्रमेय जाल तसले आनंद मेळटा म्हणजे सत्य आमकां हे कथा दाखयता आसा. पळया अर्जुनाने भगवंता कडेन मागिल्लेपणें कितें? भगवंता तुवें मागिल्लें सारथ्य करका म्हणून. तुवें मागिल्लें काय न्ही न्हू युद्ध करका म्हण बी मागलें ना वो अर्जुनानी. केवल मागिल्लें तूं मागिल्लें सारथ्य जा. आमकां दिसता भगवंता सारथ्य करी हांणी तोग्ग बशिला ह्यो उंच बसला म्हणून. ते एक चित्रपटा दिसता चित्राचे चिंतने पळयचे गेल्यार योग्य उरचें पडना म्हणटना आमी. जाल्लेरी अर्जुनान कितें केलां भगवंता मुखार बसून घेतला. ह्यो फाटी आसा. हें मुख्य चित्रांत पळयता आमी. भगवंत मुखार आसा, फाटी कोण आसा? अर्जुन आसा. म्हळ्यार भगवंता मुखार धरून न्हू ह्यो हे फाटी काम करता आसा. अशियानुची अर्जुन कितें केलो? विजयी जालो. कारण कितें? तेणें भगवंताक प्रथम स्थान दिलें आसा, ताका मुखार बसयलें आसा. मुखार बसून न्हू ह्यो हे काम करता आसा. भारतीय संस्कृतीची तेच्यो आमी केन्ना भगवंता मुखार धरून घेवका आमगेलें काम आमी कितें करता उरका? करता वचका. आमगेलें काम भगवंतान करका म्हणून आमी केन्ना मागचें न्ही. भगवंता मुखार दवरून घेवका आमगे काम आमी करका. तेन्ना खंडितान आमगेलें कार्य भितर कितें मेळटा वता आमकां? विजय मेळटा वता, जय मेळटा वता, आनंद मेळटा वता. अशें जावंक न्हू अर्जुन आमकां तें शिक्षण दिता आसा. तुमी भगवंता मुखार दवरया, तुमी तुमगे काम करया, तुमगे जिवना भितर विजय मेळटा म्हणजे संदेश हे कथा आमकां दिता आसा. अशानुची अर्जुनानी भगवंता मुखार बसून घेतले, भगवंता येद्दा धरून घेतले, येद्दा धरून न्हू तेगेलें काम तो करता गेलो. अशान तो विजयी जालो. भगवद्गीतेचे अंतिम श्लोक अशे आसा यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम म्हणून. खंय प्रयत्न करता आसलो धनुर्धार गेलो तसलो अर्जुन आसकी, खंय भगवान श्री कृष्ण आसकी, थंय सहजानुची सर्व विधाचे अनुकूलता प्राप्तता म्हणजे गीतेचे अंतिम सत्य. अर्थात परमात्मा पयलीं उरका नंतर आमी उरकाची. परमात्मा येद्दा धरून आमी काम करता वचपाची तर आमगेलें सगळें काम जाता म्हणजे एक संदेश ही कथा आमकां दिता आसा. अशें जावन न्हू आमगेलें म्हालगड लोकांनी चिंतन केलें केन्ना अर्जुनानी भगवंता मुखार दवरून घेवन युध्द करून तो विजयी जाला म्हणजे जालो आसले री. आमी बीची जिवना भितर भगवंता मुखार धरून घेवंक न्ही वे. आमी बी जिवना भितर भगवंताक प्रथम प्राशस्त्य दिवंक न्ही वे. आमी बी भगवंता भितर जिवना भितर भगवंताक प्रथम स्मरण करक न्ही वे. म्हणजे बदलाची वो आमगे म्हालगड लोकांनी उठचे भितरची भगवंत स्मरण करता म्हणजे चिंतने आमकां खाण दवरलो आसा. उठचे भितर प्रायशः भारतीय जाल्ले मात्र आमी कितें करताची भगवंताले स्मरण करून उठताची. याद उरता तुमकां आज मस्तलोका भितर भारतीयत्व जन्मात नासविना भावनेतून कमी जाल्ले दुरंत विशय हे. आमगे म्हालगड लोकांले चिंतन तुमकां उतरचें पुरो. पयलीं उठल भितर आमी कितें करताची दोनी हात घासून घेवन कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले स्थिते गौरी प्रभाते करदर्शनम संगेनु हाती भितर भगवंताले स्वरूप पळोवंक न्हू उठत तसले एक चिंतने आमगेले भारतीय चिंतने. लक्ष्मी हाती तुदी भितर उरता, सरस्वती मध्य भागा भितर उरता, मणी भागा भितर हांगा गौरी उरता. थोडे लोक गोविंद म्हणटाची जे आज काले जालें तसले पाठांतर आमगेले गुरू परंपरे पाठांतर भितर हांगा दुर्गा देवी पार्वती म्हणजे आमगेले गुरू परंपरेचे पाठ.
कारण आदिशक्ती ते आदिशक्ती स्मरण करून आम्ही जीवना भितर मुखार वचका म्हणजे भारतीय चिंतने भारतीय पद्धती अशा न्हू आम्ही उठत भितरी पहिले करचे प्रार्थने हे कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले स्थिते गौरी प्रभाते करदर्शनम म्हणून भगवंता स्मरण करून आम्ही उठत आहो भगवंताक मुखार दवरून आम्ही मुखार कामां वताव नंतर भुंय प्रार्थना आसा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे म्हणून मागील मस्त आवय लोक उरता आसता तेणी म्हणटा आसाची मागीले मिच्चो लोक दोळ होड सोड हें कितें नेवेन म्हणटा आसत पण पळयता आसत उरो तिंग तिंगले भाव ते कांय नाका म्हणटना आमी जाल्यार प्रायशें हें उठ आमकां गुतुरका हें उठ आमकां कळण घेवका कारण कितें आमगेले दिवस कोणातून आराम जावका भगवंतातून आराम जावको भगवंत स्मरण सुरवात जावका आमगे दिवस कशी अर्जुनान भगवंता मुखार दवरून घेवन तो तिगेली यात्रा केली की विजयी यात्रा भितर तो पूर्ण जावन यशस्वी जाल की तशें आमगेली जिवना यात्रेनी सुरवात जाता अशें सकांड न्हू तेन्ना कोणा याद धरून घेवका आमी कोणा मुखार धरून घेवका आमी भगवंताकच न्ही ते स्मरण कर आमगे कुलदेवा स्मरण करका इष्टदेवा स्मरण करका रामदेव स्मरण करका आमगे गुरू स्मरण करका करकाचे आमी पुराचे आमगे गुरून सांगेल तत्व हें पुराचें आमकां उठल तशीच हें कळंग न्हू तूं तुगेलें देवाला इश्ट स्मरण कर रे गुरू स्मरण कर रे मुखार सर रे म्हणून हें एक जिवनाची परिपाठी अनुरूप आमगे जिवना भितरी केन्ना हें एक प्रार्थना करून देवाला स्मरण कर आमी मुखार सरताची त्याने कितें म्हण जालें आमगे जिवनाचे प्रथम स्टेपाक आमी कोणा धरून घेतल्या म्हण जालें भगवंता धरून घेतला म्हण जालें ते दवरून गेले आमी मुखार चलता गेले म्हणजे जाल्यार असलेली आमी कितें जाता म्हणजे जाल्यार जिवना भितरी विजयी जाता म्हणजे जालेत न्ही गो अशा न्हू आमगे म्हालगड लोकांनी चिंतन केलें चिंतन करून आमकां सांगलें उठचे भितर तुमी भगवंता स्मरण करया म्हणून आत्तां आमकां उठचे भितरी कोणा स्मरण येता हां करेक्ट मोबायल स्मरण येता पयलीं कोणाल वॉट्सॅप आसा कोणाले फेसबुका भितर इंस्टाग्रामा भितर कोण फस्ट पोट घातला कितें केला म्हण फस्ट ते पळयताची आनी थोड्या लोकांक घरा भितर विचारचें काम ना नट नटी लोकांक पोट उरता ते एक आनंद तिंकां विकृत आनंद तिंक पळयचे भितर एक नंबर जिवना भितर फ्रेशनेस आसता तिंकां अब्बाबा चंद्र एक रूप पळयलें म्हूण तिंक पळोवन उठताची अष्टुशी जावंक न्हू प्रायशः आज आमी देवाक खंयची सायडा घालता आसाची मनमाने करता आसाची अशा न्हू मांग कडच्यान जिवन करता आसा म्हणजे सत्य आज आमी कळून घेवं केलां जर आमी देवाक प्रधान स्थान दिवन देवा मुखार दवरून देवा स्मरण प्रथमता करून आमी जर उठल आसतरी प्रायशें जीवन खंयचे वाटे वचचें आशिल्लें ते वाटे वचचे बदल कांय संदेहच ना अशा न्हू आमगेल्या म्हालगड लोकांनी केल्लें चिंतन अशें आसा सुरवातीक भगवंता स्मरण करून सुरवात करका अंतिमा घट्टा भितरी रात्रीक आनी कितें करता आमी न्हिदता आसतना भगवंताले स्मरण करूनच न्हिदका म्हणून कारण कितें आमगे जिवनाचे आदी आनी अंत्य कोण जावन उरका भगवंत जावन उरका केन्ना भगवंत जिवनाचे आदी अंत्य जावन उरता तेन्ना आमगे जीवन कितें जाता वता आनंदमय जाता वता तेजे मद मद बी स्मरण करूं सांगलां आमकां संध्यावणी टायमारी देवा पुजे टायमारी जेवणा टायमारी दिवलाची टायमारी न्ही सांगलां ना हें उठून सांगलां कित्याक सांगलां मध्य मध्य तेगे स्मरण उरो म्हणून मध्य मध्य तेगे चिंतन करता उरया तुमी म्हणून तुमगे जीवन सगळें भगवतमय जावं म्हणून खंय भगवंत आसा यत्र योगेश्वर कृष्ण खंय भगवंत आसा थंय विजय जय संपत्तू आमकां मेळून मेळटो अशा न्हू हें कितें भारतीय संस्कृती आसा संस्कृती तळहदीची भगवंतान आसा म्हणजे सत्य आज आमी अर्थ करून घेवं केला हें कितें अर्जुनाला कथा आसा एक कथा न्ही ते एक सत्य आमी कितें करून गेल्यारी आमी विजयी जेवीत म्हणजे सांगता आसले एक अद्भुत संदेश म्हणजे केन्ना आमी करून घेताची तेन्ना जिवना भितर आमी बी परिवर्तन करून घेवचें शकताची थोडे लोकांक उठता आसतना पळय का कितले गडबडी भितर उरता की म्हणजे गलबी गलबिली भितर उरताची समाधानच ना कितें गलबिली जाता सुमो टायम उठले केन्ना गलबिली जाता जिवना भितर मनुष्य उठा केल्यारी सुमो टायम उठा अशी थोडे लेट उठले कितें जाता गडबड येता नांवाच्या वचका च्या पिवका कितें कर सुमो एक 15 निमिष पयले उठले रे सुमो टायम उठले खंय गलबिली जाता जिवना भितर
शांत उरतले मन आमगेले तेन्ना शांत आसता मनाक आमी भगवंत स्मरण करून उठची शकता न्ही आमी जाल्ले रे आजी आमी तशें करता आसा कितें आमी भारतीय जान आसा कितें ही एक व्हड प्रश्न आजी म्हाका खंय एक घेवका तुमी सांग घेवचे म्हणटा आसा आमी आमी कंग घेवका म्हळ्यार हां तो कंग घेतालो हां ह्यो करतालो ताका म्हाका मागीर कंग घेवक म्हळ्यार कितें जाता तें मुटलोन म्हण घेवका म्हाका खंय कंग घेवका म्हण हांव कशें आसा म्हण हांव कशें चलता आसा म्हण तेन्ना एक परिवर्तनाची वाटी सुरवात जाता भारताचे प्रत्येक कितें चिंतन आसा महाभारताचे ते प्रत्येक हेजेक आमकां योग्य संदेश दिता असं म्हणजे कथा आमी चिंतने दवरून घेया तन्मूलक भगवंत स्मरणे मूलक आमच्या जिवनाचे यात्रेक आमी सगळोकची मुखार सरया तसलें एक सामर्थ्य भगवती राजा स्वरूपिणी ज्ञानेश्वरी आमकां सगळ्याक दिवं म्हणजे एक विशेष मागणी श्रीदेवीले चरणावृंदा करचेक इश्ट करता आसा.